पण जनरल किती किती 4. तर आम्हाला अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही भेटायची आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही प्रवास करत होतो ते आम्हाला म्हणजे कणकवलीपर्यंत जीव राहतोय की जातोय असं वाटायचा. खुशखबर रत्नागिरीकर कणकवलीकरांनो, तुमका खबर लागली की नाही? अहो तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करतास ना रात्रीचे 1, 2, 1, 3, 3 मुंबई मंगलोर एक्सप्रेसने, ती आजपासून म्हणजे दिनांक 1 मार्च 2025 पासून धावतली लिंक हॉपमॅन बुशवर म्हणजे LHB. आता विचारतालास LHB म्हणजे काय? अहो जी ट्रेन धावतात दिवा सावंतवाडी मडगाव एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस लाल डब्यावरती, तशीच आजपासून धावतली मंगलोर एक्सप्रेस. आणि अतिशय आनंदाची बातमी, या ट्रेनला आधी होते 2 जनरल डबे, पण आजपासून 4 डबे होतले जनरल. हाय 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 कणकवलीकर बघा किती खुश झाले. अजून तुम्ही खुश होतालास रेल्वेचा प्रवास बघून, रेल्वे बघून, पण त्यासाठी काय करा, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन रेल्वे जर्नीमध्ये. आमची लाडकी रॉकेट एक्सप्रेस जाणार LHB वर, ती सुद्धा 1 मार्च 2025 पासून. म्हणलं आपण पहिल्या प्रवासाला सुरुवात करूया मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून. आणि माझा प्रवास होणार कणकवली पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कणकवली. एकूण तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 200 रुपये. माझा विचार सुरू होता की स्लीपरने प्रवास करावा आणि संपूर्ण प्रवास दाखवा, पण नाही, म्हणलं मंगलोर एक्सप्रेस फेमस आहे तिच्या जनरल डब्यासाठी. रोज भांडणं, रोज मजा मस्ती, म्हणलं आपण जनरल डब्याने प्रवास करू, कारण 4 डबे जनरल होणार. किती 4. मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस ही गाडी आज पनवेल स्थानकातून चालवण्यात येणार आहे. मंगलोर ट्रेनची रांग आहे ना? मंगलोर ट्रेनची मंगलोर नक्की कन्फर्म ना? कसं माहिती का? कसं माहिती का, मी आता मगाशी पोझिशन बघितली, आज तिला 4 डबे जनरल लावले या ट्रेनला. हा नवीन ट्रेन होणार म्हणून. नाही तसं नसणार, ते कोकण कन्या आहे ना, दादरून कॅन्सल केली म्हणून लावले असणार. हो मला पहिला कन्फर्म करायला. ही बघा मंडळी, आज आपली रेल्वेची अशी काही कोच पोझिशन, ट्रेन क्रमांक 1, 2, 1, 3, 3 16 डब्यांची ट्रेन, 5 शयन, 2 2 टियर, 4 3 टियर, 4 डबे जनरल, बोगी क्रमांक 12, 13, 14, 15 आणि शेवटला LPR. काही समजणं झालंय राव, यांनी लावलेल्या कोच पोझिशन प्रमाणे मी चाललोय मागे, कारण शेवटला 4 डबे जनरल लागणार आहेत. परंतु धावपळ मात्र ह्या लोकांची उडेल. असं घडलं तर, आणि नाही घडलं तर माझी धावपळ होणं चांगली. ट्रेन क्रमांक 1, 2, 1, 3, 3 म्हणजे आपली ट्रेन आहे आणि मी एकदम शेवटला आलोय. बघूया आता आपले जनरल डबे किती येते. 1, 2, 3 आणि मागून तिसरा काय चौथा दिसतोय ठाण्यासाठी. तर जे कोणी मंगलोर ट्रेनने प्रवास करणारे आहे जनरल डब्यामधून, आवर्जून त्यांनी व्हिडिओ नक्की पहा, कारण महत्वाची बातमी देणार आहे स्पेशली जनरल डब्याच्या बाबतीत. कारण झालं असं की आधी एक पुढे एक मागे असायचा, पण आजचे मात्र शेवट दाखवत आहे 4चे 4. चला तर मंडळी, फायनली आपली रॉकेट एक्सप्रेस झाली LHB मध्ये अपग्रेड. आता पाहण्यासारखी खरी गंमत आहे की जनरल डबे मागे 4 आहेत की नाही. मंगळूर एक्सप्रेस बरोबर मला माहिती मिळाली कोच पोझिशन की गावी जाताना शेवटचे 4 डबे जनरल. हो धावपळ उडाली काय? सांगलेले लोक काय 4 डबे जनरल मागे असत. बोललो होतो ना की शेवटला. नमस्कार. मी आधी एकाला बोललो होतो की शेवटला 4 डबे जनरल लावले. धन्यवाद. सावकाश टेन्शन घेऊ नका, 4 डबे जनरल आहेत. ओके कुठे पण बसा. हो चला मंडळी, चला खयो जाऊन बसा. बसा. फायनली जागा मिळाली. 1 डबा ठाण्यासाठी आणि 3 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. वा बाई वा मंडळी, बघू शकता 2024 मॅन्युफॅक्चरिंग इयर आपली LHB मंगलोर एक्सप्रेस. एकूण 4 डबे जनरल, 1 ठाण्यासाठी आणि बाकीचे 3 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. इथे काही प्रवासी वर्ग आहेत. नमस्कार. पुढे होता तुम्ही? मी तिकडे होतो लाईनला पुढे. हा मग तुम्हाला कळलं कसं की इथं डबा लावलाय? अच्छा, बसायला मिळालं ना? आधी वाटलं असेल गर्दी मिळेल. खूप गर्दी भेटेल. नवीन ट्रेन कसं वाटतंय? मस्त एकदम. कुठे होता ना तुम्ही? अरे वा, आमच्या गावाला असंच. मग हे भैया बघा, भैयांची तुफानी मारामारी. आपल्यासोबत अजून एक रेल फॅन, एक प्रवासी वर्ग जे चालले थेट दक्षिण कन्नडा मंगळूरला. नाव आपलं साहेब? कीर्तेश. आडनाव?
कुठलं गाव तुमचं? पुणे. पुण्यातले खास रेल फॅनिंगला आलाय तुम्ही? अरे वा सुंदर. आज माझ्या जोडीला कोणत्या कोणतरी आहे. यस क्या बात आहे. एकदम जबराट काम झालं. मंगलोर एक्सप्रेस मध्य रेल्वेद्वारे LHB करून एका डब्यातली माणसं चक्क 3 डबे बसले. माझी सीट ही वाली. मला जाऊ दे काय नाही. आपण या साईडला कुठे बसून घेऊ किंवा ऍडजस्ट करू. अजून बघूया कुठं हाय का रिकामी. हाय 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 हाय. मध्य रेल्वेद्वारे भारतीय रेल्वेचे 2024 मॅन्युफॅक्चरिंग इयर. 2 भाई बायो टॉयलेट आहेत. काय टेन्शन नाही. इकडे वेस्टर्न, या साईडला इंडियन, प्लस वॉश बेसिन, समोर मिरर. म्हणजे जशी आपली रेल्वेची पोझिशन आहे तशीच आहे. काही फरक नाही. फक्त एवढंच की मुंबई ते मंगळूर जंक्शन या दरम्यान धावणारी मंगलोर एक्सप्रेस झाली आजपासून LHB मध्ये अपग्रेड. जनरल डबे किती? 4. 3 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून आणि 1 ठाण्यासाठी. माझावाला हा कोच अजून पुढे एक आहे आणि हा वाला एक. याच्या मागचा जो कोच आहे 4था तो खास ठाण्यासाठी. बघा मुंबई CSMT ला आलात तर आवर्जून तुम्हाला या ठिकाणी बसायला मिळेल. ठाण्यासाठी जो कोच ओपन होणार तो शेवटवाला. मागे LPR आणि 1 फक्त ठाण्यासाठी. जशी ट्रेन आपली जाईल गावच्या दिशेने मागे जनरेटर कार आणि जनरेटर कारचा पुढचा डबा आहे ठाण्यासाठी जनरेटर डबा. बघा स्पष्ट लिहिलं पण आहे ठाण्याकरिता. म्हणजे ठाण्यासाठी 1 आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी 3 डबे जनरल. तर मंडळी ऑन टाइम म्हणजे 9:54 फ्लाईट क्रमांक 14 आपली ट्रेन रवाना झाली. 12133 LHB मंगळूर एक्सप्रेस. आज 1 मार्च या ट्रेनचा पहिलाच दिवस. LHB मध्ये रन होणारा गणरायाच्या नामस्मरणाने आपल्या कणकवली दिशेने प्रवासाला सुरुवात करूया. आपला गणपती बाप्पा मोरया. मध्य रेल्वेद्वारे ऑपरेट केली जाणारी 12133 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मंगळूर जंक्शन एकूण 900 किलोमीटरचा प्रवास करते. डेली शेड्यूलचा रूट आहे. आधी चालायची ICF वरती आणि आज दिनांक 1 मार्च 2025 पासून हा 900 किलोमीटरचा प्रवास होणार या LHB रेक्सही. आधीचे 17 डब्यांची होती आणि आता झाली 16 डब्यांची, ज्यामध्ये 2 2 टियर, 3 3 टियर, 5 शयनयान, 4 जनरल आणि 2 LPR जनरेटर कार पुढे आणि 1 मागे. अशी काही LHB 12133/12134 ची कोच पोझिशन पुन्हा सांगतोय. या ट्रेनला जनरल डबे एकदम शेवटला आहेत गावी जाताना आणि मुंबईला येताना स्टार्टिंगची 4, 1 ठाण्यासाठी, बाकी सर्व 3 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्यांसाठी. LHB मध्ये अपग्रेड होऊन एक फायदा चांगला झाला की वरती बसण्यासाठी मस्तपैकी एकदम कुशन टाईप सीट मिळाले. नाही तर वरचे खाचे असे लागायचे ना, लय बेकार. आणि सीट पण अशी नाही जर उंच असायची. तिकडचा माणूस बसू शकत नाही, फक्त 2 माणसं. पण आता मात्र 4 माणसं बसतील आरामात. हे बघा झोपले बाबू. बरोबर 10:40 ट्रेन आली ठाणे फ्लाईट क्रमांक 7 नंबरला. बघू आता कोच मध्ये गर्दी होते की नाही. ठाण्यासाठी या ट्रेनला एक डबा स्पेशल आहे. जे आता जेवढी माणसं बसतील ठीक आहे, बाकी सगळे आता पुढे पाठवतील. ठाण्याचा डबा फुल आणि बाकी सर्व या ठिकाणी पण बहुतांश सीट बाय सीट आले. जास्त नाही 5 मिनिटात डिपार्चर झाला ठाण्यावरून फ्लाईट क्रमांक 7. ओ चला गावाले. एखाद्या बिझिएस्ट ट्रेनचे 2 वरून 4 डबे जनरल केले, त्याचा निकाल तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता. मंगलोर ट्रेन जी ठाणा आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी जे जनरल डबे इतके पॅक असतात. भरपूर वर्षांनी
असं तुम्हाला आज मोकळं बघायला मिळेल. फक्त हाच कोश नाही, पुढचा आणि याच्या मागचा देखील. आपल्यासोबत आजचे काही प्रवासी वर्ग रत्नागिरीचे आहेत, कणकवलीचे आहेत. माऊली, आपलं नाव? महेश शांताराम गुरव, कणकवली. तुमचा मँगलोर ट्रेननी रोजचा प्रवास आहे, कायमचा प्रवास आहे का? हा, महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा प्रवास आहे. तर आजचा प्रवास आणि आधीचे प्रवास काय फरक जाणवला का? भरपूर फरक आहे. जवळजवळ 20 वर्ष आता या ट्रेनने प्रवास करतोय आम्ही. तर आम्हाला अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही भेटायची आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही प्रवास करत होतो ते आम्हाला म्हणजे कणकवलीपर्यंत जीव राहतोय की जातोय असं वाटायचा. परंतु आता असा एकदम प्रवास वाटतो की सुखदायी प्रवास वाटतोय. मस्तपैकी सुटेबल जागा वगैरे मस्तपैकी आहे. संध्याकाळी 7 वाजता घर सोडलं होतं. निघताना काही जेवण झालं नाही, काय नाही. पण हा, त्यांना डबा आणला होता पार्सल, चपाती भाजी, 4 चपाती आणि फेवरेट केळ्याची भाजी. आपल्यासोबत अजून काही सहप्रवासी आहेत रत्नागिरीचे. रत्नागिरी मालगुंड ना का जयगड? मालगुंड म्हणजे रत्नागिरी पासून हार्डली 30 किलोमीटर ना. बरोबर. गणपती बळे जवळ तुमका मग करा. हे पण आता जेवण घेत आहेत, मी सुद्धा आता जेवण घेतो. ट्रेन क्रमांक 12133 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मँगलोर सुपरफास्ट डाऊन एक्सप्रेस, जे रत्नागिरीकर आणि कणकवलीकर यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची. 80% लोकांचा प्रवास सामान्य डबा म्हणजे जनरल क्लासमधून व्हायचा. आधी ठाण्यासाठी एक आणि मुंबई CSMTसाठी एक स्पेशल डब्बा असायचा. परंतु एकाच डब्यात होणारी तुफानी गर्दीला आता चांगलाच आळा बसणार, कारण 2 ऐवजी आता 4 जनरल डब्यातून प्रवास करता येणार. 70 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपली ट्रेन पोहोचली पनवेल जंक्शनला. म्हणजे आता इथून ट्रेन प्रवेश करेल ते रत्नागिरी जिल्ह्यात. आपली 1213 मँगलोर एक्सप्रेस फ्लाईट क्रमांक 7 नंबरला आणि 6 नंबरला लागली कोकण कन्या एक्सप्रेस, म्हणजे जी आली सकाळी मांडवी म्हणून ती चालली कोकण कन्या. परंतु आज पनवेलला मात्र झाली शॉर्ट टर्मिनेट. चला भाऊ, पनवेल. जाने का कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी एक्सप्रेस वगळता बहुतांश ट्रेन LHB मध्ये आता अपग्रेड झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच मध्य रेल्वेद्वारे ट्रेन क्रमांक 11003 दादर सावंतवाडी एप्रिल महिन्यापासून LHB होणार. काय ट्रेन मारली राव, सपासप. आणि आता आपली ट्रेन थांबली आहे दिवाण कवटी स्टेशनला क्रॉसिंग साठी. एकदम सुनसान स्टेशन. समोर दिसतोय कोच A2, म्हणजे 2 टियरचे 2 कोच आहेत, A1 A2. पुढे 4 B1 B2 B3 B4 3 टियर. त्याच्या पुढे 5 स्लीपर आणि पुढे पॉवर कार. समोरच जी ट्रेन येते 12134 मंगळूर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मँगलोर एक्सप्रेस, ती ट्रेन चक्क 4 तास लेट आहे. जशी आपली ट्रेन निघाली पनवेलवरून ती होती करमाळीला. भेटेल आपल्या क्रॉसिंगला कुठे ना कुठेतरी, कारण ही LHB आणि ती समोर येणारी लास्ट एंड ट्रिप ICFची. मंडळींनो, वाईज मागा कमेंट करून सांगावं, मँगलोर ट्रेनने आतापर्यंत कोणी उभे राहून प्रवास केलो हा. मी तर बाबा 100 वेळा केलंय. काय सांगतलो म्हटलं, देवा घरांना घालू. एकदाचे बाबा हे 2चे 4 होऊन दे. आणि देवाण शेवटी आपल्या कौल दिले. करंजाडी दिवाण कवटेनंतर आमच्या ट्रेनने नॉनस्टॉप रत्नागिरी गाठले. या दरम्यान होणारा प्रवास आणि हे मधुर गाणे प्रत्यक्षात कोकण रेल्वेच्या जुन्या आठवणी ताजा करतो. लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी, दादा आली कोकण गाडी. ठाणे मुंब्रा कल्याणाची ओलांडून खाडी,
आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी. आपट्यापासून गाठी रोहे तयार ठेवा नारळ पोहे. स्वागताला कोकणवासी सजले खेडोपाडी. आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी. कशासाठी पोटासाठी कोकणपट्टी घाटासाठी. आगीन गाडी नागिण जैशी जाते नागमोडी. आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी. येथे डोंगर तेथे सागर नारळ पोफळ हिरवे आगर. कणखर काळ्या देहाची ही थडथडणारी नाडी. आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी. कोकणवासी जनतेला ही भवितव्याची देते ग्वाही. सुखी होऊ दे गावीत कोळी कष्टाळू कुळवाडी. हो हो आली कोकण गाडी. फायनली मंडळी आपला प्रवास पूर्ण झाला. 12133 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मंगलोर एक्सप्रेसने टिल मुंबई ते कणकवलीपर्यंत. काय ट्रेन पळवली भाई साहेब, एक नंबर. ट्रेन लेट आहे 40 मिनिटांनी. म्हणजे कणकवलीला येण्याचा टायमिंग आहे पहाटे 5 वाजता, पण आपली ट्रेन बसली 5:45. माफ करा मंडळी, प्रवासामध्ये जास्त काही दाखवता आले नाही, कारण ट्रेन तर नॉनस्टॉप फक्त थांबली कुठं, दिवाण खवटीला 2 वेळा, एक कोकण कण्यासाठी आणि तुतारीसाठी क्रॉसिंग मध्ये. आणि नंतर जी काय पळवली, समोरून येणारी आयसीएफची आम्हाला क्रॉसिंग मिळाली कडवईला. म्हणजे आमची ट्रेन नॉनस्टॉप ती थांबली होती. रत्नागिरी आलं बरोबर 4:30ला. मग थोडा झोपलो, झालं आलं आपलं कणकवली आलं बरोबर 5:45. आजच्या प्रवासात तुम्ही पाहिलं की 3 डबे CSMT वरून आणि 1 डबा ठाण्यासाठी. आता उद्यापासून परवापासून काय करतील आयडिया नाही, कदाचित 2-2 करतील. आता जी ट्रेन सुटेल 2 मार्चला, म्हणजे आज रात्री, तेव्हा समजेल की 2 पुढे आहेत की 2 मागे, की कंटिन्यू 4 डबे शेवटला ठेवणार. मला आधी वाटलं होतं की या नवीन ट्रेन मध्ये इकॉनॉमी क्लास असतील कोच 3 टियरचे, पण नाही. फक्त 3 टियर आणि 2 टियर असे कोच आहेत, बाकी काय नाही. 5 शयनयान आणि 4 जनरल डबे. एकंदरीत 4 डबे लावण्याचा निकाल असा लागतो की तुम्हाला आता मोकळा प्रवास करता येईल या मंगलोर ट्रेनने. आधी फक्त 2 डबे जनरल, एक CSMT साठी, एक ठाण्यासाठी. इतकी तुफानी गर्दी व्हायची, त्यामध्ये भैये लोक तर रोज मार खायची. पण हा, आपल्या माणसाला नक्कीच आरामात बसून प्रवास करता येईल. फक्त हालत कोणची होणार, बुकिंगवाल्यांची, कारण आधी 7 डबे होते स्लीपर साठी, आता 5 केले. पण जनरल किती 4. शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ. मस्तपैकी LHB मंगलोर ट्रेनचा प्रवास झाला कणकवलीपर्यंत, आणि तेथून मी आलो सावंतवाडी रोडला. आमचे गावडे बंधू सावंतवाडी स्टेशनच्या एक्झिट गेटच्या बरोबर समोर स्टॉल दिसेल दाजी गावडे यांचं, बाबाजी वडापाव सेंटर. आहे बाबाजी वडापाव सेंटर. या ठिकाणी चुलीवरचा मस्तपैकी नाश्ता चहा करायला मिळेल. आपला आजचा नाश्ता समोर तयार, कटवडा उसळ पाव आणि सोबत थोडीशी कांदा भजी. मग तुम्हाला आजचा LHB मंगलोरचा एक छोटासा माहितीपूर्वक प्रवास व्हिडिओ कसा वाटला, सोबत दिलेली माहिती आवडली असेल तर या नक्की लाईक करून कमेंट करा. आणि हो, जे जनरल डब्यातून प्रवास करणारे आहेत, टेन्शन घेऊ नका, मी सुद्धा आहे तुमच्यापैकी. कारण या महत्वाच्या बातमीसाठी मी प्रवास केला की 2 डबे नसून 4. एक मात्र चांगलं झालं की जी रश व्हायची, तुफानी गर्दी, त्यातून आता आपल्याला मार्ग सापडला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं, लाईक करा, शेअर करा. ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.